तर मी राजकीय संन्यास घेईल, बाळासाहेब नहाटांच्या भूमिकेकडे खळबळ. श्रीगोंद्यातील मोठे राजकीय व्यक्तिमत्व, राज्य बाजार समिती संघाचे सभापती बाळासाहेब नहाटा हे नेहमीच विविध गोष्टींमुळे चर्चेत असणारे व्यक्तिमत्व. आता त्यांनी राजकीय संन्यास घेण्याच्या केलेल्या वक्तव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. मंडळी, त्याचे झाले असे: लोणी व्यंकनाथ व ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधी खर्चात अनियमितता झाल्याचा आरोप केला जातोय. यावर प्रत्युत्तर देताना नहाटा म्हणाले, गटविकास अधिकाऱ्यांनी पाठवलेल्या अहवालावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करावी. लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायतीतील आत्मा तर ग्रामस्थांना आम्ही दैवत मानतो. ग्रामपंचायतीचा कारभार करताना सरपंच मनीषा नहाटा या दोषी आढळल्यास राजकीय संन्यास घेईल, असा इशारा त्यांनी दिला. नहाटा म्हणाले की लोणी व्यंकनाथच्या आठवडे बाजार लिलावाची रक्कम ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या हातावर शिल्लक होती. नंतर ती भरली. सौर ऊर्जेच्या दिलेल्या जागा 2023 मध्ये महावितरणकडे हस्तांतरित केली आहे. वन विभागाने केलेल्या मूल्यांकनानुसार जंगली लाकडे 2,22,000 दिली. त्यासाठी ठेकेदाराकडून 1 रुपयाचेही कमिशन घेतलेले नाही. त्यांना माझ्या विरोधात कोणी खोटी लिहून देण्यास सांगितले, त्याची चित्रफीत माझ्याकडे आहे, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. त्यामुळे आता आगामी काळात श्रीगोंद्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे निर्माण झाल्याची चर्चा आहे.